मी आता जी कप सिरपची नावं सांगणार आहे ना, तर ती घरामध्ये तुमच्या अवेलेबल असतील तर ती पहिल्यांदा फेकून द्या किंवा आजूबाजूचं जर कोणी याची राजरोसपणे विक्री करत असेल, तर पोलिसांना किंवा प्रशासनाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. मागच्या काही दिवसांपासून कानावरती सतत बातमी येते की कप सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा अन्य काही राज्यांमध्ये ह्या घटना घडत आलेल्या आहेत. तर यामागचं नक्की कारण काय आहे? तर याच्यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांनी आहे ना डायथिलीन ग्लायकॉल नावाचं जे सॉल्व्हंट आहे ना, ते यूज केलं. ज्या सॉल्व्हंटवरती बंदी आहे, फार्मास्युटिकल कंपन्या हे सॉल्व्हंट वापरू शकत नाहीत. तरी सुद्धा तमिळनाडूची जी कंपनी कोल्ड्रिफ जे सिरप तयार करणारी कंपनी आहे तमिळनाडूची, त्या कंपनीने या डायथिलीन ग्लायकॉलचा वापर केला आणि तो इतक्या जास्त प्रमाणात होता की तो मुलांच्या किडनीवरती, लिव्हरवरती आणि मेंदूवरती इफेक्ट करायला लागला आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढत गेलं. तर हा जो डायथिलीन ग्लायकॉल आहे ना, तर तो औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरला जातो. जसं की प्रिंटिंग इंक असेल, प्लास्टिक असेल किंवा टेक्सटाईल डायजमध्ये वापरला जातो. पण फार्मास्युटिकल कंपन्या हे वापरू शकत नाहीत. आता हा जो सॉल्व्हंट आहे, हा कमी खर्चामध्ये उपलब्ध होतो म्हणून फार्मास्युटिकल कंपन्यांनी त्या पूर्णपणे रूल्स रेग्युलेशन्सला धाब्यावर ठेवून हा सॉल्व्हंट वापरला आणि त्यामुळे हे प्रमाण वाढत गेलं. आता मी काही कप सिरपची नावं सांगणार आहे ना, ते कप सिरप तुमच्याकडे असेल तर ताबडतोब फेकून द्या. पहिलं म्हणजे कोल्ड्रिंक कप सिरप, दुसरं म्हणजे रेसिपी फ्रेश टीआर कप सिरप आणि तिसरं म्हणजे रिलॅक्स कप सिरप. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुमच्या मुलांना कोणतंही औषध देऊ नका. अजूनही काही कप सिरपची नावं बाहेर निघण्याची शक्यता आहे कारण आपलं एफडीए आणि औषध खातं जे आहे ना, तर ते कसून तपासणी करत आहे. जशी मला अपडेट कळेल तसं मी अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. पण त्याआधी माझ्या पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. थँक सो मच.